हो हो सांगा तुम्ही फक्त. मेरा है या है? आले नाही ये होते किचन मध्ये ठेवले वाळ आणि त्याचं ते हे आहेत ना त्याचे ते साईडचे वरचे तो आपण खूप खासदार नाही आता सुरू सुरू डायरेक्ट चला ना आपण साहेब बसायला आज योगायोग असा आहे की 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन
आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिन. आजच्या या दिवशी मला इथे सांगायला विशेष आनंद वाटतो की कवी कुसुमाग्रज आणि आपले अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब यांचं अतिशय जवळचे स्नेह होता. अशा विविध क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तींशी असलेला स्नेह, पवारसाहेबांचं नेतृत्व अधिकाधिक उत्तुंग. त्याचबरोबर श्री गफार मलिक माजी बेळगाव जिल्हाध्यक्ष आणि त्यांनी आणलेलं चित्र प्रदेश अध्यक्ष धन्यवाद. आपल्याला या सभेचं कामकाज अतिशय वेगाने यापुढे न्यायचे आहे. परंतु येथे दुष्काळात अडकलेला शेतकरी, पाण्याची परिस्थिती, सामान्य नागरिकांची परिस्थिती चर्चा व्हावी हा आजच्या बैठकीच्या मागचा उद्देश आहे. आजच्या या बैठकीची कल्पना तटकरे साहेबांनी अतिशय जवळचे संबंध असणारे आणि साहेबांच्या बरोबरीने काम करणारे जैन इरिगेशन उद्योग समूहाचे प्रमुख श्री भवरलाल जैन यांचं नुकतंच त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी एक मिनिट शांत होऊन माग घेऊया आपण सगळ्यांनी. यशवंतराव आणि अदिती तटकरे हे दोघं जण सांभाळणार आहेत. त्यामुळे आता ही एक राष्ट्रीय पक्षाचा महत्वाचा कणा मानणारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय संग्राम कोटे पाटील यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो की त्यांनी आपण पदभार स्वीकारल्यापासूनचा आतापर्यंतचा आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्या संघटनेचा आपण त्या ठिकाणी आढावा. या महाराष्ट्रामध्ये दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचे प्रश्न असतील, कृषीपती धारकांना पुण्यातनं सुरुवात केली. आदरणीय तटकरे साहेब त्या ठिकाणी आले होते. साहेबांच्या आजवरच्या कारकिर्दीचा विविध पैलूंचा उलगडा करण्यासाठी ती व्याख्यानमाला आम्ही सुरू केली. उपस्थित होते. कुठलीही हिंसक अप्रिय घटना आमच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडनं, पदाधिकाऱ्यांकडनं कोणाकडनंच घडली नाही. अतिशय राज्य संघटनेचे अध्यक्ष सुनील तटकरे, ते आपल्यातले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, त्याचे असलेले विधिमंडळ राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयदीप क्षीरसागर, सचिन अहिर, आपल्या ज्या संघटना आहेत त्यांचे प्रमुख पक्षाचे बंधू भगिनी, देशाच्या महिलांची संघटना, याची जबाबदारी ज्यांच्याकडे सध्या आहे आणि अनेक राज्यामध्ये ज्यांनी दौरे केले तर फौजियाताई आणि मित्र आणखी काही सहकार्याला बोलण्याची इच्छा होती, पण मला एका अडचणीच्या कामाच्यासाठी जळगावला जायचं आहे आणि तिथं 2-2.5 वाजायच्या पूर्वीच पोचलं पाहिजे. आणि त्यामुळं मी अध्यक्षांना विनंती केली की माईकचा ताबा घ्यायची मला संधी द्यावी. एका वेगळ्या परिस्थितीतून आता देशाचं चित्र आपल्याला दिसत आहे. गेल्या आठवड्याभर देशाच्या पार्लमेंटमध्ये साधारणतः काय घडतं हे आपल्यापैकी अनेकांनी टेलिव्हिजनवर, वृत्तपत्राच्या माध्यमातून पाहिलं असेल. कोणत्या दिशेला सवन देशांना नेण्याच्या संबंधीचा प्रयत्न दिसतोय. याची एक अस्वस्थता समाजामध्ये दिसायला लागलेली आहे.
आणि साधारणतः काही विशिष्ट वर्गावर लक्ष केंद्रित केल्याच्या संबंधीचं चित्र आज देशाच्या पातळीवर दिसत आहे. सवन भारतातल्या सगळ्या विद्यापीठामध्ये तरुण पिढीच्या मध्ये विद्यार्थी वर्गामध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे. उदाहरण करतात हैदराबादला विद्यापीठामध्ये प्रकार घडला. रोहित नावाच्या एका तरुणाला आपल्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. सरकारच्या वतीने एक निवेदन केलं गेलं. रोहितची आई, त्याचे भाऊ, त्याचे कुटुंबीय, त्याचे मित्र वेगळं सांगतात. आंबेडकर चळवळीचा हा कार्यकर्ता आणि महाविद्यालयांच्या विश्वविद्यालयीन क्षेत्रामध्ये जी तरुण मुलं काम करतात आपल्याला वक्ता ही असतेच, त्याचे विद्यार्थी नेता कसले. आणि काही प्रश्नाच्या बाबतीत त्याने आक्रमक अशा प्रकारची भूमिका घेतली. त्यावेळेला एका देशाच्या केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी पत्र लिहिलं आणि कळवलं की देशविरोधी कामगिरी करणारी ही सगळी टोळी आहे, तिच्याबद्दलचा तुम्ही कारवाईचा निकाल घ्या. त्यांनी ते पत्र लिहिलं. ह्युमन रिसोर्सेस मिनिस्ट्रीला HR दिला. त्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी कुलगुरूंना 1, 2, 3, 4, 5 पत्र पाठवली. पहिलं अंडर सेक्रेटरीच्या सहीनं, नंतर डेप्टी सेक्रेटरीच्या सहीनं, नंतर जॉईंट सेक्रेटरीच्या सहीनं, नंतर सचिवाच्या सहीनं. जसे जसे वरची श्रेणी आहे त्या श्रेणीच्या अधिकाऱ्यांच्या सहीनं त्यांना पत्र पाठवली की अशांच्यावर कठोर कारवाई करा. आणि कारवाई काय केली की त्या विद्यार्थ्याला हॉस्टेलमधनं काढलं, त्याला शिष्यवृत्ती मिळत होती ती थांबवली, त्याला राहायला जागा नाही म्हणून तो हॉस्पिटलच्या बाहेर, विद्यापीठाच्या बाहेर एक असं झोपडं त्यांनी टाकलं. तंबू करतात जसा आंदोलनाच्या वेळेला, तसा एक त्यांनी टेंट केला आणि त्या ठिकाणी तो वसंतवनाने जाणार नाही. त्याच्याकडे कोणी ढुंकून बघितलं नाही. आणि एक दिवशी त्यांनी पत्र लिहिलं की ही सगळी परिस्थिती बघितल्याच्या नंतर तिला मी तोंड देऊ शकत नाही, त्यामुळे मला आता विष पुरवा. हे पत्र त्यांनी कुलगुरूला लिहिलं. तरी काही कारवाई केली गेली नाही आणि त्यानंतर त्यांनी आत्महत्येचा रस्ता स्वीकारला. ही स्थिती त्या ठिकाणी झाली. साहजिकच आहे, अन्य विद्यार्थ्यांचे उद्रेक होणार. हे घडलं कशामुळे? ते घडलं म्हणजे केंद्र सरकारमधल्या मंत्र्याच्या माध्यमातून पत्र पाठवलं जातं की हे सगळे राष्ट्रद्रोही आहेत. आपल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये काम करणारा निरंजन आणि त्याच्या सगळ्या सहकार्याला मला सूचना द्यायची आहे की तुम्ही आक्रमक रीतीने काम करा, पण उद्या राष्ट्रद्रोहाचा आरोप तुमच्याकडे झाला तर त्याची तयारी ठेवा. पण नको कुठेही राष्ट्रद्रोह याचा अर्थ काय? ते देशाचे विरोधी काम करतात, पाकिस्तानला मदत करतात. अशी स्थिती झाली दिल्लीच्या विद्यापीठामध्ये. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी या देशातलं एक वेगळं विद्यापीठ आहे. राजकीयदृष्ट्या त्या विद्यापीठा इतका विद्यार्थ्यांचा वर्ग जागृत मला तरी समज हिंदुस्थानामध्ये कोणत्या विद्यापीठात पाहायला मिळत नाही. आणि मी गेले 30-40 वर्ष बघतोय ते विद्यापीठ एखाद दुसरं अपवादात्मक वर्ष सोडलं तर डाव्या विचाराच्या तरुणांनी
नियंत्रित ठेवलेलं अशा प्रकारचं विद्यापीठ गट आहे तिथं. काँग्रेसचा गट आहे, भाजपचा म्हणजे ABVPचा गट आहे, तिथं कम्युनिस्ट पार्टीचा गट आहे, डाव्या कम्युनिस्ट उजव्या कम्युनिस्ट पार्टी, तिथं डाव्या म्हणजे मार्क्सिस्ट पार्टीचा गट आहे, आणि तिथं 4 ते 5% माओवादी सुद्धा मुलं आहेत. माओवादी सुद्धा संघटना त्या ठिकाणी आहे. पण 10,000 मुलं त्या ठिकाणी जर शिकत असतील तर माओवाद्यांची संख्या 3 ते 5% जास्त नाही. निवडणुकीमध्ये त्यांचा सतत पराभव होतो. पण आहेत ते आक्रमक असतील माओवादी. आपल्याकडं गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये माओवादी संघटना नाही. ही नक्सलाईट मुवमेंट जी आपल्याकडे चालू आहे आणि त्याच्यामध्ये अनेक सहकाऱ्यांना त्याची किंमत मोजावी लागली, अनेकांची हत्या केली, हे चित्र आपल्याकडे आहे, महाराष्ट्रात आहे. आणि तिथं अतिशय मर्यादित अशा प्रकारचा एक वर्ग आहे. त्याच्यातून संघर्ष झाला आणि त्या संघर्षामध्ये माओवादी नसलेला पण अन्य विद्यार्थी नेता की ज्यानं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पॅनलचा पराभव केला, त्याला टार्गेट केलं गेलं, त्याला अटक केली आणि सांगण्यात आलं की हे राष्ट्रद्रोही लोक आहेत. संघर्ष चालू आहे. राष्ट्रद्रोही तरुण मुलं कुठे काहीतरी बोलली असतील, पण राष्ट्रद्रोही म्हणून त्यांच्यावर शिक्का मारला आणि उद्या कोर्टामध्ये समजा शिक्षा झाली तर आयुष्याचे 30-35 वर्ष त्यांना आज जावं लागेल. त्या तरुण विद्यार्थ्याचं संबंध आयुष्य उद्ध्वस्त झाल्याच्या संबंधीचं चित्र दिसेल आणि त्याचं समर्थन मंत्री महोदयांनी पार्लमेंटमध्ये याचं समर्थन केलं. सांगितलं की देशाचे तुकडे करत होते. पोस्टर लावलं म्हणे. पोस्टर लावायचं असेल तर ते पोस्टर उद्या तुमच्या निवडणुकीचं पोस्टर असेल, आणखीन कुठलं सभेचं पोस्टर असेल तर ते पोस्टर कोणी छापलं ते खाली लाईन घ्यावी लागते. तुम्हाला माहिती आहे का? प्रकाशक कोण आहे, मुद्रक कोण आहे, हे आपल्याला लेखी त्या ठिकाणी टाकावं लागतं. तिचं तसं काही नाही. सायकलोस्टाईल अशा प्रकारची पोस्टर होती आणि त्या पोस्टरमध्ये होतं की आमच्याशी तुम्ही खेळाल तर आम्ही या देशाचे तुकडे करू. देशाचे तुकडे करू असं कोण म्हणत असेल तर काही की आपण तुमचा कुणाचा माझा पाठिंबा नाही. भारताचे तुकडे करण्याच्या संबंधीची भाषा जी कोण करत असतील, सरकार तुमच्या हातात आहे, पोलीस जर तुमच्या हातात आहे, चौकशी करा, इन्व्हेस्टिगेट करा, त्यांच्यावर खटला भरा आणि त्या संबंधीची काय त्यांनी चूक केली असेल त्याची किंमत त्यांना मोजून द्या. पण सवन विद्यापीठ सगळे विद्यार्थी हे राष्ट्रद्रोही आहेत आणि त्या पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली म्हणून आम्हाला त्या ठिकाणी हे काम करावं लागलं. हे उत्तर. याचा अर्थ स्वच्छ आहे की तरुण पिढीला कायदा हातात घेण्याच्यासाठी एका पद्धतीनं प्रवृत्त करायचं काम आज त्या ठिकाणी केलं जातं आहे आणि देशामध्ये एक असा एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय की काही लोक राष्ट्रद्रोही आहेत आणि तुम्ही आम्ही सगळे त्या राष्ट्रद्रोह्यांना पाठिंबा देणार आहोत आणि राष्ट्राचं प्रेम फक्त भाजपवाल्यांना आहे, या प्रकारची स्थिती आज भारतामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणून हा प्रश्न काही तेवढा सहजा तितका सोपा दिसत नाही. त्याच्यामागे षडयंत्र आणि म्हणून त्या षडयंत्राचा विचार आपण फार गांभीर्याने केला पाहिजे. प्रसंग आला तर संघर्ष करण्याची तयारी आणि जिथं अन्याय होतो, ज्याच्यावर अत्याचार केले जातात त्यांच्या पाठीशी मजबूतीनं उभं राहण्याची खबरदारी ही आपल्याला घ्यावी लागणार आहे. पार्लमेंटमध्ये टीका झाली की दिल्लीच्या त्या जवाहरलाल युनिव्हर्सिटीमध्ये काही पार्लमेंटचे मेंबर गेले, विद्यार्थ्यांना भेटले. काही गुन्हा? एखाद्या ठिकाणी आंदोलन झालं, तुमच्या गावात आंदोलन झालं
तर काय प्रश्न आहे की एक राजकीय कार्यकर्ता, सार्वजनिक जीवनातला कार्यकर्ता म्हणून तुम्ही करता खरं, तुम्ही केलंच नाही. काय लोकांचं म्हणणं आहे, काय दुखणं आहे, खरं आहे का खोटं आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करतात, तर तेही म्हणजे राष्ट्र डोळ्याला मदत करणार नाही. याचा अर्थ सवन या देशामध्ये एक वेगळी स्थिती निर्माण करण्याचा डाव आहे. आणि त्याचं मुख्य कारण जे शब्द दिले होते, जे वातावरण तयार केलं होतं की अच्छे दिन येण्याच्या संबंधीचं, त्याची पूर्तता करण्याची धमक नाही. आणि त्यावर लोकांचा दिवसेंदिवस असंतोष वाढायला लागला आहे. तो असंतोषाचं चित्र दुसरीकडे कुठे वळवण्याच्या संबंधीचा हा प्रयत्न त्याच्यामध्ये काही त्याच्या पाठीमागे नाही. वेगवेगळी आंदोलनं केली जातात. हरियाणामध्ये आंदोलन, जाथांचं आंदोलन, काय त्यांची मागणी आहे, काय तिथलं राज्य सरकार, या सगळ्या मागण्या ज्या वेळेला काँग्रेसचा मुख्यमंत्री होता त्यावेळेला भाजपच्या सरकारच्या वतीनं ज्या मागण्या केल्या जात होत्या, आता त्यांची सत्ता येऊन दिवस झाले, 20 महिने झाले. त्यामुळं आज त्या समाजाची मुलं म्हणायला लागली की 20 महिन्याच्या पूर्वी या मागण्याच्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरायच्या संबंधीचा सल्ला तुम्ही दिला होता. आता तुमच्या हातात सत्ता देऊन इतके दिवस झाले, काय तुम्ही करताय? तुम्ही करत नसाल तर आम्ही टोकाची भूमिका घेणार. त्या टोकाच्या भूमिकेला आपला पाठिंबा नाही, त्याचं आपण समर्थन करत नाही. पण ही टोकाची भूमिका घेण्याची स्थिती कुणी निर्माण केली आणि दुसऱ्याच्या हातामध्ये सत्ता होती, आपल्याकडे विरोधी पक्षाची जबाबदारी होती, त्यावेळेला आपण काय केलं याचं उत्तर भाजपने त्या ठिकाणी देण्याची आवश्यकता, आणि ती देण्याची त्यांची कुवत नाही. म्हणून इतरांच्या आरोप करण्याच्या संबंधीची भूमिका त्यांनी घेतली. आणि हे चित्र सवन देशात घेत होतं. आणि त्याचं मुख्य कारण आणखीन एक आहे की आणखीन 2 महिन्यांनी देशातल्या 5 राज्यात निवडणूक आहे. केरळ, मी आत्ता सांगतो, केरळमध्ये भाजपचा पराभव होणार आहे. दुसरं तामिळनाडू, तिथं भाजपचा पराभव होणार आहे. तिसरं पश्चिम बंगाल, तिथं भाजपचा पराभव होणार आहे. आसाम, माहिती नाही तिथली परिस्थिती काय आहे, पण संघर्ष आहे, खात्री त्या ठिकाणी देता येत नाही. आता या सगळ्या निवडणुकीचा निकाल उद्याच्या लागल्याच्या नंतर देशाच्या समोर चित्र काढणार. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला पाहिजे तशा जागा लोकांनी तुम्हाला दिल्या, कबूल. दिल्लीमध्ये 8पैकी 8 लोकसभेचे सभासद त्यांचे निवडून आले. आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर ज्यांचे 8 खासदार निवडून येतात त्यांचे 4 आमदार निवडून आले. 4 किंवा 5 एवढे आमदार त्या ठिकाणी निवडून येतात. याचा अर्थ काय? देशाचं राज्य तुमच्याकडे आहे, प्रधानमंत्री पद तुमच्याकडे, प्रधानमंत्री स्वतः प्रचारावर गेले आणि 4 जागा निवडून येतात. म्हणजे आपल्याकडच्या लहान पक्षाचे सुद्धा 4 लोक निवडून येतात. नाही असं नाही. दिल्लीत पराभव झाला, बिहारमध्ये तर वाटेल तसा प्रचार केला गेला. जाऊन सांगितलं की राज्य आणणार, बिहारच्या प्रगतीच्यासाठी पाहिजे तेवढे पैसे देणार. सभेत सांगितलं गेलं कितना चाहिए, 10,000 करोड, 20,000 करोड, 30,000 करोड, 40,000 करोड, 50,000 करोड, 1,00,000 करोड. त्यांना वाटलं की बिहारचे लोक गरीब आहेत. पण खरं आहे, दारिद्र्य बिहारमध्ये आहे. पण मी तुम्हाला सांगतो, समोर देशाचा माझा अनेक वर्षाचा जो अभ्यास आहे, या देशामध्ये राजकीयदृष्ट्या बिहार इतकं सक्षम राज्य कुठलं नाही. बिहारचा माणूस गरीब आहे, पण तो गरीब असला तर देशाचं हित कुठे आहे आणि त्या दृष्टीने काय पावलं टाकली पाहिजेत हे आपल्यापेक्षा सुद्धा बिहारच्या माणसाला जास्त समजतं. अनेक उदाहरणं सांगता येतील. गांधीजींच्या आयुष्यातला महत्त्वाचा सत्याग्रह
बिहारमधनं केला गेला. आणीबाणीचं संकट आल्याच्या नंतर जयप्रकाशांच्या नेतृत्वाखाली सवन तरुण पिढी पहिल्यांदा उभी राहिली. गुजरातमधल्याच्या बरोबर ती बिहारमधली उभी राहिलेली होती. आपल्याकडे सुद्धा उशीर झाला. बिहारचं हे वैशिष्ट्य आहे की राजकीयदृष्ट्या अत्यंत सक्षम, जाणकार, ओळख असलेला असा हा वर्ग आहे. आणि तिथं 1000 कोटी, 10,000 कोटी, 1,00,000 कोटी देतो सांगून आम्ही मतांचे यश मिळू असं त्यांना वाटलं. नाही घडलं तेही राज्य नाही मिळालं. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर जेवढी राज्य जिथं निवडणुका झाल्या तिथं फटका बसला आणि आता बसणार नाही पुन्हा. त्याच्यातून अंतिम परिस्थिती देशात काय शिल्लक तयार होणार आहे हे जाणवत आणि हे जाणल्याच्या नंतर आता पर्याय फक्त एकच असते, एक राष्ट्रवादाच्या नावानं किंवा हिंदुत्वाच्या नावानं आपण जनमानस तयार करू शकलो आणि त्याच्यातून समाजामध्ये एक प्रकारची दुही निर्माण करू शकलो आणि त्याचा लाभ घेता आला तर तोच रस्ता आपल्याकडे शिल्लक आहे. आणि म्हणून त्या प्रकारचा विचार आज त्या ठिकाणी बरोबराचं वाढवण्याचं काम ठिकठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि म्हणून हे आव्हान जास्त महत्त्वाचं आहे. निवडणूक हरलो जिंकलो वगैरे याची मला फारशी चिंता नाही. पण हा देश हिंदूंचा आहे, गर्वसमुळे कहो हिंदू हो, ही भूमिका राष्ट्र पातळीवर राज्यकर्त्यांच्या मार्फत मानण्याच्या संबंधीची पावलं टाकण्याची दिशा ज्यावेळी दिसते त्यावेळी हे खरं आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्या आव्हानाला सामोरं जाण्याच्या संबंधीची तत्परता, जागरूकता ही आपल्या सगळ्यांची असली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की आपण फार सतर्क राहण्याचा उत्तर मिळतो. लहान लहान गोष्टी असतात पण त्याचे परिणाम आहेत. परवा उदाहरण झालं पानगाव, बीड जिल्ह्यामध्ये शिवजयंती, आपल्या लातूर जिल्ह्यात वॉर्डरवरच आहे ना, अंबेजोगाईच्या शेजारीच आहे. शिवजयंती ठीक आहे, आपल्याकडे सगळीकडे शिवजयंतीला लोक, तरुण मुलं झेंडे हातात घेऊन नाचत असतात, छत्रपतींच्याबद्दलची आस्था व्यक्त करत असतात, त्याच्यामध्ये काही चूक नाही. पण एका वादग्रस्त जागेवर तिथं पोलीस दल ठेवल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या वादग्रस्त जागेचा वापर करू नका अशी सूचना तर पोलिसांच्याकडे दिली असं वृत्त माझ्या वाचनात आहे. मला वस्तुस्थिती पूर्ण माहिती नाही, मी आपल्या सहकार्याशी बोललो. पण त्याचा अर्थ ते सांगणाऱ्या अधिकाऱ्याला या पद्धतीने त्याचा हल्ला करणं, या पद्धतीनं त्याला अशा गोष्टी करणं, असा झेंडा घेऊन नाच म्हणून सांगणं, याचा अर्थ आज जे टेलिव्हिजनवर सांगितलं मगाशी कोणतरी उल्लेख केला भाषणामध्ये, तर कोणतरी एक महिला ट्रॅफिकची पोलीस एका कोणाला तरी कार्यकर्त्याला काहीतरी त्यांनी मोबाईलवरून स्वतः गाडीमध्ये थांबवून आणि त्यावर सवन ट्रॅफिक ही थांबली गेली आणि म्हणून त्यांनी जाऊन त्याला काही विचारणा केली. त्यांनी उद्धटपणाने उत्तर दिल्यानंतर लायसन्स मागितलं तर गाडीतनं खाली उतरून त्याला मारताची टी व्ही तुमच्यापैकी कदाचित काही लोकांनी पाहिलं. आता एवढे अशी एक मस्त असण्याची भावना ही कशी वाढली जाते? सत्ता येते आणि सत्ता जाते. पाय जमिनीवर ठेवायचे असतात, सत्ता डोक्यात जाऊन द्यायची नसते. आणि ज्या वेळेला सत्ता ही तुमच्या डोक्यामध्ये शिरते आणि त्या पद्धतीने तुमचं आचरण सुरू होतं त्यावेळी लोकांनी तुमचा निर्णय घेतलेला असतो. तुमची उद्याच्याला काय स्थिती होणार हे लोक परमेश्वर राहत नाही. आज ती अवस्था आपल्याला ठिकठिकाणी दिसते. हे उदाहरण लहानचं इथलं मी सांगतोय, पण ही स्थिती आज ज्यांच्या हातामध्ये देशाची आणि राज्याची सूत्र आहेत त्या सगळ्यांचं वर्तणूक या पद्धतीचं ठिकठिकाणी सुरू झालं. आणि त्याच्यामध्ये समाजामध्ये एक प्रकारची दुही ही जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.
दुसऱ्या बाजूला सुराचं राजकारण. राजकीयदृष्ट्या मतभेद असतात, पण मतभेद याचा अर्थ आमच्या हातामध्ये अधिकार आहे म्हणून त्या अधिकाराचा वापर करून आमच्यापेक्षा वेगळी भूमिका मांडणाऱ्यांना आम्ही आयुष्यातलं उद्ध्वस्त करू, ही भूमिका घेण्याची नीती ही यापूर्वी कधी पाहिली नव्हती. आपण ठाणे जिल्ह्यामध्ये एका बिल्डरच्या बद्दलची तक्रार आपल्या पक्षाच्या नगरसेवकांनी महानगरपालिकेत केली. महानगरपालिकेत त्यांनी सांगितलं की इथं बेकायदेशीर बांधकाम केलं. आणि काही दिवसांनी आपण वाचलं की त्या विकासकांनी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येच्या पत्रामध्ये काही नावं होती की नंतर खोडली म्हणे, आणि ती नंतर त्याचे तपास केल्याच्या नंतर त्या खोडलेल्या नावामध्ये आपल्याकडून 2 नगरसेवकांची नावं आहेत अशी बातमी त्या ठिकाणी आली. त्यांना अटक केली. मी चौकशी करत होतो सारखी, ते पत्र काय मला जाणून घ्यायचं होतं. ठीक आहे, कोणी त्याच्यात आमचा माणूस चुकीचा असेल तर मी समर्थन करणार नाही, पण ते पत्र बघितल्याच्या नंतर त्या पत्रामध्ये तो विकासक बिल्डर हे सगळीकडे येतो की मी आर्थिकदृष्ट्या कसा अडचणीत आलो, मी कसे व्यवहार केलेले, आणि ते व्यवहार मी त्या पद्धतीने करायला नको होते ते माझ्याकडे केले गेले, आणि त्यामुळं आज माझ्याकडून सगळीकडलं कसं संकट आलेलं आहे, आणि त्याच्यामुळे आता मला तोंड दाखवणं अवघड झालेलं अशा अर्थाचं ते फक्त त्याच्यातून ती आत्महत्या. हे दोन्हीच होते त्याच्यामध्ये. आणि असं असताना ज्यांनी बेकायदेशीर काम केलं हे म्हणजे महानगरपालिकेमध्ये मांडलं त्याला तुम्ही करता का? त्याला ह्या मृत्यूला जबाबदार धरता. म्हणजे त्याला तुमच्यापैकी कोणतरी विधानसभेमध्ये आला आणि एखाद्या ठिकाणी या अधिकाऱ्यांच्याकडून किंवा या चुकीच्या माणसाच्याकडून अन्याय अत्याचार होतो असं सांगितलं, दुर्दैवानं तिथं काहीतरी मृत्यू झाला तर तुम्हाला त्या ठिकाणी जातात. लोकप्रतिनिधी म्हणून जिथं अन्याय होतो किंवा कुठं चुकीचं होतं किंवा जिथं कायद्याची पायमल्ली केली जाते, नियमाची पायमल्ली केली जाते, हे मानणं काही गुन्हा आहे. त्या ठिकाणी या पद्धतीची भूमिका घेतली. याच्या पाठीमागे सुराचं राजकारण आहे. आणि आपल्या सगळ्यांना इथून पुढच्या ह्या 2-3 वर्षाच्या कालखंडामध्ये या सुराच्या राजकारणाला तोंड देण्याची स्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यामुळं अतिशय मजबूतीनं एकजुटीने कुठं अन्याय आमच्यापैकी कुठल्याही लहान कार्यकर्त्यावर झाला तर संघटना तिथं उभी राहते आणि त्याला वाजव केलं जात नाही, ही स्थिती निर्माण केली तर या परिस्थितीला आपण करून देऊ शकतो. आणि म्हणून त्याच्याबद्दलची अतिशय आपल्याला जागृत अशा प्रकारची भूमिका ही घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून हा काळ मला साधा काळ दिसत नाही. तुमच्या आयुष्यातला एक संघर्षाचा एक वेगळा एका अतिरेकी प्रवृत्तीच्या हातामध्ये सर्व देशाची सत्ता आहे अशा लोकांच्या बरोबर संघर्ष करण्याच्या संमतीचा कालखंड आहे. त्याच्याकडे वाचकायनं तर लक्ष द्यायला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, प्रसंगी संघर्ष करण्याची वेळ येईल त्यावेळेला सामूहिकपणानं संघर्ष केला. कुणाच्याबद्दल आस्था या वर्गाला ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे. आपण लोक सत्तेमध्ये होतो त्यावेळेस जाऊन ठिकठिकाणी भाषणे केली निवडणुकीच्या वेळेला की आमच्या हातामध्ये आल्या सत्ता आल्याच्या नंतर उत्पादनाचा शेतीचा 50% खर्च लक्षामध्ये घेऊन त्याला आम्ही किंमत देऊ. दिली किंमत. आज सगळ्या किमती कमी खाली आल्या. कशाचीच किंमत नाही. गहू असो, तांदूळ असो, कांदा असो, ऊस असो, कापूस असो, या प्रत्येकाच्या किमती घसरल्या. मगाशी या ठिकाणी सांगितलं शंकरराव लोणगेंनी की काही ठिकाणी विचारलं शरद पवार होते त्यावेळेला काय होतं.
ठीक आहे, त्यांचा विचाराचा अधिकार आहे. पण त्यावेळेला कापसाचा भाव हा 5,000 रुपयाच्या वर होता. आज 3,000च्या आसपास आहे. त्याचं उत्पादन खर्च काय? आज बाजारातला, विदर्भातला, मराठवाड्यातला किंवा खानदेशातला कापूस उत्पादक जर बोललो आपण त्यांच्याशी, भयानक परिस्थिती आहे. कांदा उत्पादकाची परिस्थितीची, ऊस उत्पादकाची परिस्थितीची, सवन शेतकरी वर्ग, कास्तकार वर्ग हा संकटामध्ये आहे. आणि या सगळ्यांच्या बाबतीत शब्द दिला होता की आम्ही काहीतरी वेगळं करू. आणि आता विचारतात तुम्ही काय केलं? या देशाच्या इतिहासामध्ये 70,000 कोटीचं शेतकऱ्याच्या डोक्याचं ओझं कधी माफ झालं होतं एका हुकमानं? या देशाच्या इतिहासामध्ये 12% व्याजाचा पीक कर्जाचा दर होता. तो वेळेवर कर्ज परत करत असेल तर 3 लाख रुपयापर्यंत कर्ज घेणाऱ्याला 0% कर्ज कधी या देशात मिळाले होते. हे सगळे निकाल पूर्वीच्या सरकारने घेतलेले होते. आज हे निकाल घ्यायला कोणी तयार नाही. आणि त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती. आज डॉलर, एका डॉलरला किंवा पेट्रोल तुम्ही खरेदी करतो, आपण परदेशातनं आणतो, ऑइल आणतो, त्याची किंमत आता $30 लागली. आणि आपण सत्तेमध्ये होतो तर $130 होती. $130 जी किंमत होती त्यावेळेला सुद्धा आपण अर्थव्यवस्था सांभाळली, शेतकऱ्याला न्याय दिला, सामान्य माणसाला महागाईच्या संकटात फार जाऊन दिलेलं नाही. आणि आज या सगळ्याच्या किमती, लोखंड, स्टील असो, पेट्रोल असो, डिझेल असो, या सगळ्याच्या किमती खाली आल्या. तर या ठिकाणी न्याय देण्याच्या संबंधीची स्थिती या राज्यकर्त्यांची नाही. आणि म्हणून हे जे काम तुम्ही करू शकत नसाल तर त्याचा जाऊन तिकडे हिंदुत्व, 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 हिंदू विरुद्ध मुस्लिम, दलित विरुद्ध अदलित, हे वातावरण तयार करा. आणि या पद्धतीचं एक चित्र या ठिकाणी निर्माण केलं जातं आहे. आणि म्हणून आपल्याला अतिशय जागरूकपणाने या सगळ्या परिस्थितीला तोंड द्यावं लागणार आहे. दुष्काळाची परिस्थिती जसा उल्लेख या ठिकाणी केला. काही जिल्हे महाराष्ट्रात असे आहेत, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, जालना, औरंगाबाद, इथली माहिती घेतल्याच्यानंतर माझ्यासारखं झोप येत नाही. मी त्या दिवशी टेलिव्हिजनवर बघत होतो दिल्लीमध्ये, की अशातही टेलिव्हिजनवर होत्या, काय कसं चर्चा चालू होती लातूरची. कोणतरी लोक आले होते, त्या एका बाजूने आपल्या पक्षाच्या बाजूने बोलत होत्या, दुसऱ्या बाजूने बोलत होत्या. ज्या पद्धतीचं चित्र आपल्या महिला जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी मांडत होत्या, एवढी भयावह परिस्थिती त्या लातूरमध्ये आज असेल. किंवा आत्ताच मी आपले लातूरचे अध्यक्ष सावे त्यांनी दिलेला अहवाल बघत होतो. अजून 5 महिने निघायचे. मला माहिती नाही तिथं माणसं जगणार कशी. पिण्याचं पाणी 20-20 दिवसांनी दिलं जातं काही ठिकाणी, 20 दिवसांनी प्यायचं पाणी. कसं लोकांनी राहायचं? हां, 1 महिन्याला, महिन्यातून एकदा. तुमचे शेजारी बसलेले कुठले? चंद्रपूरचे. 1 महिन्याने अंघोळ केली तरी शेजारी बसतात. काय परिस्थिती आहे? त्यातला चेष्टेचा भाग तुम्ही सोडा, पण 15 दिवसांनी किंवा 1 महिन्यानं पाणी मिळतं प्यायचं. कुठे 20 दिवसांनी मिळतं. अंबाजोगाईला त्या भागात मी गेलो होतो, तिथे लोक असं सांगत होते. आणि प्यायचं पाणी सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही. आणि ज्याचा उल्लेख मगाशी प्रांताध्यक्षांनी केला, अशी स्थिती असताना तुम्ही छावण्या बंद करण्याचे आदेश काढता. म्हणजे गुरढोरं मेली पाहिजेत किंवा अन्य कामाच्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे हे सूत्र. आणि गोमाता म्हणून एका काळी तुम्ही राजकारण केलं, आणि तीच गोमाता आज संकटामध्ये आहे.
तर तिला चारा देण्याच्यासाठी सुद्धा तुमच्यामध्ये दानत नाही. पूर्वीचं सरकार होतं, गेल्या वर्षी 1.5 वर्षापूर्वी दुष्काळाची स्थिती होती, लाखो जनावरांना चारा द्यायच्या संबंधीचं धोरण हे राज्यकर्त्यांनी केलेलं होतं. मला आठवत आहे की गुजरातमध्ये मी गेलो होतो आणि गुजरातच्या सहकारी संस्थांचे सगळे लोक मला भेटले पशुसंवर्धनाच्या क्षेत्रातले, आणि आम्ही पशुखाद्य करतो, तुमच्याकडे अडचण आहे, आम्ही काही मदत केली तर चालेल का? मी म्हणलं का. आणि मला आठवतं आहे त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि काहीतरी पशुखाद्य काय ते गोळी काय, आणि ती आपण आपल्याकडे जिथं हे कॅम्प्स होते त्यांना देण्याच्या संबंधीची भूमिका घेतली. अक्षरशः हजारो ट्रक त्या ठिकाणी आले आणि फुकट हा कार्यक्रम राबवला आपल्या कार्यकर्त्यांनी. आणि यांच्या हातामध्ये खालचं आणि वरचं दोन्ही राज्य यांच्याकडे आहेत. यांनी सांगितलं आम्ही छावण्या बंद करून टाकतो. इतका दुष्काळामध्ये सापडलेला संकटग्रस्त हा आपला माणूस आहे, पशु आहेत, पक्षी आहेत, आणि या सगळ्यांना त्या संकटातून बाहेर काढण्याच्यासाठी प्रयत्न करण्याच्या ऐवजी, त्यासाठी सत्ता वापरायच्या ऐवजी आज नाहीतरी एक प्रकारचा धार्मिक वेगळा विचार वाढवण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला जातो, की अत्यंत घातक अशी स्थिती आज देशाच्या समोर, राज्याच्या समोर निर्माण झाली. आणि म्हणून आपली जबाबदारी अधिक आहे याच्यामध्ये. हे जर करायचं असेल तर आपल्याला अतिशय सतर्क राहणं आणि संघटना मजबूत करणं. अध्यक्षांनी सांगितलं काही निवडणुका येणार, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, विधान परिषदेच्या निवडणुका येतील, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतील, नगरपालिकेच्या निवडणुका येतील. या संकट काळामध्ये चांगल्या लोकांच्या हातामध्ये तो कारभार करायची कुवत असलेल्या आणि ज्याची बांधिलकी सामान्य माणसाची आहे अशांच्या हातामध्ये त्या सगळ्या संस्था गेल्या पाहिजेत. आणि ते काम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याशिवाय दुसरं कोणी करू शकतं. आणि म्हणून त्या सगळ्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची निवडणुकीच्या दृष्टीने जी तयारी हवी आहे त्याची सुरुवात एका बाजूने लोकांच्या कामात पूर्ण लक्ष केंद्रित करणं, आणि ते करत असताना उद्या होणाऱ्या निवडणुकीला सुद्धा त्या कामाला पोषक होणारी नेतृत्वाची फळी ही लोकांची संमती घेऊन त्यांच्या मान्यतेनं आपल्याला पुढे आणायची आहे. आणि त्या कामामध्ये सुद्धा आपल्याला फार मोठ्या प्रमाणात लक्ष द्यावं लागणार आहे. त्याच्यामध्ये 50% जागा महिलांना आपल्या कायद्याने आहेत, तरुणांना संधी त्या ठिकाणी दिली पाहिजे. अनेक जिल्ह्यामध्ये वर्षानुवर्ष केस त्या ठिकाणी बसले, तिथं लोकांना बदल हवा आहे. तो बदल लक्षामध्ये घेऊन त्या बदलाच्या संबंधीचे निकाल आपणहून जर घेतले आणि आपण चांगल्या कार्यकर्त्यांना आत्तापासून त्या कामाला झोंपून त्याला प्रोजेक्ट करायला सुरुवात केली तर त्यांच्या कामातून त्याची इमेज ही जनमानसामध्ये तयार होईल. आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये आज त्यांना त्या पद्धतीनं आपल्याला निर्वाचित करणं सुलभ होईल. आणि त्याच्यातून एक मोठा आधार बेस हा पक्षाचा तयार झाला. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आणि त्यासाठी तुम्ही अतिशय जागरूक राहिलं पाहिजे. ते अगदी तालुका पंचायत समितीच्या निवडणुकापर्यंत, तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला हे असलं पाहिजे. आणि लोकांनी संधी दिली तर काम करतो आपण हे सिद्ध केलं. यंदाच्या वर्षी आता हे स्मार्ट सिटी ही एक नवीन कल्पना काढली केंद्र सरकारने. स्मार्ट सिटी आम्ही करणार. त्या स्मार्ट सिटीला काहीतरी किती पैसे देतात? 100 कोटी रुपये. 5 वर्षाला 500 कोटी रुपये. देशात 12 उत्तम 1 ते 12 चांगल्या चालणाऱ्या महानगरपालिकेत त्यांची निवड केंद्र सरकारने केली. त्या 12मध्ये 4 महाराष्ट्रातल्या निघाल्या. त्या 4 मधले 3 जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेवर पुणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, पिंपरी चिंचवड. हे 4 पैकी 3 NCPच्या हातात आहे. लोकांना जाऊन सांगावं लागेल तुम्ही आम्हाला संधी दिली,
सरकार त्यांच्या हातात आहे, सत्ता त्यांच्या हातात आहे, निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि त्यांच्यामध्ये 4पैकी 3 आम्ही आहोत. याचा अर्थ आमची काम करण्याची दृष्टी काय आहे हे लोकांना सांगण्याच्या दृष्टिकोनातून आपण तयारी ही केली पाहिजे. त्या दृष्टीने या निवडणुका मला अतिशय महत्त्वाच्या वाटतात. त्या दृष्टीने आपण काळजी घ्यावी हे सांगायचं. आज प्रामुख्यानं प्रांताध्यक्षांचा हेतू हा होता की एका बाजूने ही दुष्काळ आणि बाकीची सगळी संकट आणि दुसऱ्या बाजूला उद्याची उभारणी तुमची नेतृत्वाची, त्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण काळजी घ्यावी. पक्षाने आपल्यातल्या काही सहकाऱ्यांनी उद्याच्या या सगळ्या निवडणुकीच्या दृष्टीनं बूथ कमिटी आणि याबद्दल आपले शरद पराडकर आणि बाकीच्या काही कार्यकर्त्यांनी एक समर योजना तयार केलेली आहे. मी प्रांताध्यक्षांना सांगेन की एकदा जिल्हा अध्यक्षांची बैठक बोलून पराडकरांना बोलून समन हा काय कार्यक्रम आहे तो एकदा सगळ्या सहकाऱ्यांच्या समोर मांडा, त्यांना प्रेझेंटेशन द्यायला सांगा. त्या पद्धतीची तयारी ही आपल्या सगळ्यांची असली पाहिजे. इथून पुढच्या सगळ्या ह्या ज्या निवडणुका आहेत त्या जुन्या काळातल्या निवडणुका राहिल्या नाही. आता नवीन टेक्नॉलॉजी आली, नवीन सिस्टीम आली आणि त्या सगळ्या नवीन टेक्नॉलॉजी, नवीन पद्धती ह्या दुर्लक्षित करून चालणार नाही. आपण त्याची काळजी त्या पद्धतीने घेण्याची गरज आहे. काही विषय निघतात. मला काल प्रश्न कोणीतरी विचारला की विदर्भाबद्दल तुम्ही काहीतरी वेगळं बोलला. खरं मी पुण्यामध्ये बोललो होतो विदर्भाच्या बाबतीत आणि माझं स्वच्छ मत आहे. मी अनेक वेळेस सांगितलं की राज्य एकत्र राहावं अशी आमच्यासारख्यांची इच्छा आहे. पण उद्या विदर्भातल्या लोकांना स्वतंत्र राज्याच्या संबंधीचा आग्रह लोकांचा असेल, मुरवरांचा नाही, लोकांचा असेल, आम जनतेचा असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या इच्छेच्या आड येणार नाही. आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे खाली आणि वर, ते निवडणुकीच्या आधी विदर्भाच्या प्रश्नाच्या संबंधीची मांडणी सतत करत होते. आजचे मुख्यमंत्री करत होते. आमचं सांगणं आहे त्यांना, तुम्ही विदर्भाचे एवढे प्रेमी आहेत ना, तुमचं बहुमत त्यांना खाली वर आणा, ठराव, विधानसभेमध्ये ठराव आणि आम्ही पाठिंबा देतो. आम्ही ठराव तुम्ही आणा. सकाळ दुपार संध्याकाळ विदर्भाच्या गोष्टी बांधायच्या, खाली आणि वर सगळं राज्य तुमच्या हातामध्ये आहे आणि करायचं नाही दुसऱ्याच्यावर दोष टाकायचा. या पद्धतीचं लोकांची फसगत करण्याचे दिवस आता संपले. लोकांना आता कळायला लागलं काय म्हणून. तुम्ही मेक इन इंडिया म्हणा नाही तर आणखीन काही म्हणा, याचा अर्थ काय हा लोकांना कळला. आजच्याच वर्तमानपत्रामध्ये कोकणातली माहिती आहे, तुम्ही वाचली त्यांना माहिती नाही की आजच्या वर्तमानपत्रामध्ये कोकणातल्या गेल्या 3 महिन्यामध्ये काहीतरी 600 कारखाने बंद झाले म्हणून बातमी होती. म्हणजे जे इथं आहेत ते बंद व्हायला लागले आणि हे जगातलं बरोबर निघाले. या अनेक उद्योजकांच्या बरोबर मी चर्चा केली. तुमचं काय होतं याच्यात? ते सगळे एकच सांगतात की आम्ही इथे कष्टानं कारखानदारी उभी करण्याचा प्रयत्न करतोय, रोजंदारी द्यायचा प्रयत्न करतोय आणि आमच्या कुठल्याही खर्चामध्ये हे सरकार झुंकून बघत नाही. आम्ही खड्ड्यात जायला लागले, बंद व्हायला लागले. काही लोक इथं कारखाने काढून कर्नाटकात जायला लागले, काही कारखानदारी बंद झाली आणि हे जगातलं लोक या ठिकाणी बोलायला लागले. सांगतात आम्हाला कोरियातनं इतके येणार, इंग्लंडमधनं इतके येणार, अमेरिकेमधनं इतके येणार आणि त्या सगळ्यातून आम्ही काहीतरी एक वेगळं नोंद करणार. त्या समन मेक इन इंडियाची यादी तुम्ही बघितली, त्यांना माहीत नाही, बारकाईने ती बघितली. सांगितलं की 6 लाख कोटी एवढी गुंतवणूक या ठिकाणी येणार. आता 2 वाढले का? 8 लाख कोटी. आता मी सहज चौकशी केली, माहिती घेतली. 8 लाख कोटी कोण आहे बाबा एवढं? बघितलं एक ग्रुप आहे पुण्याचा, माझ्या माहितीचे लोक आहेत ते. त्या पुण्याच्या ग्रुपच्या नाव लिहिले 5,000 कोटीची त्यांची गुंतवणूक. तो ग्रुप ज्यांचा आहे त्याच्या ग्रुपच्या प्रमुखाला मी कॉन्टॅक्ट केलं. मी म्हणलं तेव्हा ते 6 का 8 महिन्याच्या पूर्वी मुख्यमंत्री अमेरिकेला गेले होते. किंवा न्यूयॉर्कच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये
तुझ्या ग्रुपच्या वतीनं 5,000 कोटीची गुंतवणूक जाहीर झाली, ती 5,000 अधिक 5,000 ही अशी 10,000 नाही, म्हणजे त्यावेळी जाहीर केली तीच पुन्हा सांगितली आहे. मी म्हटलं जाहीर करू का? आम्हाला धंदा करायचा उगाच आमचं नाव तुम्ही सांगा, तुम्ही जाहीर करून टाकाल पण नंतर आमच्या आम्हाला हातून लागतील त्यामुळे कसं लागतं. कोणाला तरी फक्त माहितीच्या अधिकारात प्रश्न विचारायला सांगा की त्यावेळेला कोणती यादी होती आणि आत्ताची कोणती यादी आहे, ही एवढी मागितली तर त्याच्यातून लोकांना कळेल मी काही दिलेलं नाही. म्हणजे ही स्थिती आज या ठिकाणी कसं काय वाचून ते जाहीर करतात की इतके 1,000 कोटी रुपये. तुम्हाला आठवत असेल की आजच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि या सगळ्यांच्या विधानसभेतली त्या काळातली भाषणं ज्यावेळी तुम्ही लोक सत्तेत होता त्यावेळेला अत्यंत आक्रमकपणाने ते मांडत होते की विदर्भावर अन्याय कसा झाला. आणि आता 8 लाख कोटीची गुंतवणूक आली, त्याचं विश्लेषण जर केलं तर त्याची मोठी रक्कम बृहन्मुंबईमध्ये आहे, विदर्भात नाही. तुम्हाला विदर्भाच्या संबंधीचं एवढं प्रेम होतं तर विदर्भात काय नाही गुंतवणूक? तुमच्या हातात सत्ता इथली आहे तिथली आहे, दोघांची आहे. आणि तुमची नियत एवढी चांगलेली असती, तुमचा प्रामाणिकपणा त्या ठिकाणी असता की एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला आग लागली नसती. काय चित्र दिसतं लोकांना. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने हे लोक मानत आहेत हे पाहिल्याच्या नंतर आपल्याला अत्यंत सतर्क जागरूक राहण्याची वेळ, त्या दृष्टीनं आपण पूर्ण तयारीला लागलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी आता काही निवडणुका वगैरे लोकसभा देशाच्या विधानसभेच्या ह्या काही गोष्टी आपल्याकडे नाही असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेचे तर आपण बघून घेऊ. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आज सामान्य माणूस संकटात आहे, विकासाचं पर्व थांबलेलं आहे, विकासाचा वेग बंद झालेला आहे. कुठलंही क्षेत्र तुम्ही घ्या, शेतकरी संकटात आहे, मग तो ऊसवाला असेल, कापूसवाला असेल, दूधवाला असेल, कुठलंही पीक घ्या तुम्ही त्या ठिकाणी आज ते सगळेजण अडचणीत आहे. दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये मी बसतो, थोडं पार्लमेंटच्या बाहेर गेल्याच्या नंतर लॉबीमध्ये 5-25 लोक खासदार भाजपचे उठून येत असतात आणि सांगत असतात की ही परिस्थिती आमच्याकडे गावाकडे फार माहिती आहे, काहीतरी मार्ग काढला पाहिजे, जरा बोला तुम्ही. आज बोलले राज्याचं उत्तर बोलू मी नाही म्हणजे तिथं आमच्याकडे काय बोलायची पद्धत नाही, चर्चा करायची पद्धत नाही. आणि म्हणून समन्चित हे काही चांगलं नाही आहे. यासाठी आपल्याला आळस झटकलं पाहिजे, काट टाकली पाहिजे आणि भक्कमपणाने पूर्ण कामाला लागलं पाहिजे. ते तुम्ही कराल याच्याच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपतो.